जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आज 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच शहरात दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे. शहरातील पिंपराळा भागातील आनंद मंगल नगर परिसरात दुपारी 2 वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवानं हा गोळीबार राजकीय वादातून नसून वैयक्तिक वादातून झाल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. आज सकाळपासूनच शहरात मतदानाची धामधूम सुरू असताना दुपारी 2 वाजेच्या सुमारास पिंपराळा परिसरातील आनंद मंगल नगरात गोळीबाराचा आवाज घुमला. 2 व्यक्तींमध्ये असलेल्या जुन्या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात एकाने हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आणि त्यांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. मतदानाच्या दिवशीच ही घटना घडल्यानं सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. मात्र पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की हा गोळीबार 2 गटातील वैयक्तिक वादातून झाला असून त्याचा महापालिका निवडणूक किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता एक 10-15 मिनिटापूर्वी एक फायरिंगचा घटना झाला म्हणून माहिती पडलेलं आहे की पिंपराला भागातलं 2 इसम आहेत, हे सचिन चव्हाण आणि एक मुस्तफा म्हणून. हे दोघांचं काही लेण्या देण्यावर वाद होत्या. आजही देखील म्हणजे त्यांचा आपसीत काही वाद झाला होता. मग त्याच्या वादातून म्हणजे अचानकपणे एक बुलेट हवेत फायर झाला असं माहिती पडलेलं आहे. मग त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करणं आणि आरोपीचा शोधणं आमचं चालू आहे. आणि ही जी घटना आहे इलेक्शनचा काही संबंध नाही आहे. तर दोघांनी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचं रिलेटेड नाही आहे किंवा इलेक्शनचा काही संबंध नाही आहे. आवाहन करते की म्हणजे हे दोघांचं एक घटना घडले होते, हे दोघांचं आपसीतलं मॅटर आहे काय लेणं देण्यावरून, म्हणजे ही इलेक्शनचा काही संबंध नाही आहे. जनतेनं हे आवाहन करते की म्हणजे तुम्ही सर्वांनी आपला वोटचा हक्क विनियोग करावा.